बघा, भगवंतांनी गीतेमध्ये ज्ञान आणि विज्ञान अशा दोन गोष्टी दिल्यात. आता ज्ञान आणि विज्ञान, विज्ञान काय म्हणतं का भगवंत कुठे याचा शोध लावून राहिले. आणि खरा जर भगवंत मानला आपल्या हृदयात आहे, दुसरा भगवंत कुठे आई बापात आहे, तिसरा भगवंत चंद्र सूर्य हवा पाणी निसर्ग, आणि चौथा भगवंत प्राणी मात्र. आणि मग ही ओळख गीतेनं करून दिली. गीतेनं कर्मयोग शोधला आणि जीवनात माणसांना कसं वागावा कसं जगावा हे त्याने दाखवून दिलं. पण आज काही विज्ञानवादी अति शिकलेले लोक ते गीतेवर टीका करतात. गाढवा पुढं वाचले गीता रातचा गोंधळ बघा होता. त्यांना म्हणा तुम्ही बायबल आणि कुराणावर टीका करून दाखवा बरं. आजपर्यंत कुराणावर कोणी टीका केली नाही. अरे जिची जयंती साजरी होती आज, तो गीता ग्रंथ जीवन ग्रंथ, आणि तो बाजूला गेला. आणि जे पोट भरणारे काही लोक होते त्यांनी 33 कोटी देव तयार केले आणि त्या लोकांना तिथं नादून ठेवलं. आणि मी अभ्यास केला, जगामध्ये बहुजनगत पंथ आहे ही म्हण आहे. ज्या ठिकाणी जास्त लोक असतात तिथंच अजून जास्त लोक जातात. आता लोकांना असा भ्रास होतो की ही गोष्ट चांगली. एखाद्या दुकानदाराच्या तिथं जर जास्त गर्दी दिसली ना, लोक तिथं जातात, हॉटेलामध्ये जातात. जे लोक जे कर्म करतात ना, आज शेतकरी तेच करू राहिलेत. आज एखाद्याला जर भाव आला आणि त्या पिकाला सगळे शेतकरी तेच पीक करतात. म्हणून बहुजनगत पंथ आहे असं म्हणून, आणि आज ज्या ठिकाणी देवा ठिकाणी जास्त गर्दी तिथं जास्त गर्दी होऊ राहिली. तर खऱ्या अर्थानं समजून उमजून देव समजून घ्या, अंधश्रद्धा करू नका. आणि या अंधश्रद्धामध्ये लोक नादावले. आणि तुकाराम महाराज म्हणले गेले विसरून खऱ्या देवा. म्हणून ही घटस्थापना जी आहे, ही घटस्थापना काय आहे? निसर्ग पूजा आहे, शक्ती उपासना आहे. शक्ती उपासना करा. तुमच्या हृदयात शक्ती, तुमच्या घरात जी आई बहीण मामी चुलती आणि पत्नी ही जे स्त्री आहे तिचा काय करा? सन्मान करा. स्त्री एक शक्ती आहे आणि शक्तीचा सांभाळ करा. शक्ती सांभाळा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून आणि एकमेकाचं वैर विसरा आणि निष्काम भावनेनं ज्या वेळेला गरबा खेळले जातात, मग ते ज्या वेळेला कृष्ण ज्या वेळेला याच्यामध्ये वृंदावनामध्ये गरबा खेळायचा त्यावेळेला स्त्री आणि पुरुष एकत्र होते. त्यांच्यात विषयभाव नव्हता, द्वैत नव्हतं. आणि विषयभावान द्वैत विसरून जगात वावरायचे ही सागवायची कला यानं घटस्थापनेत दिलेली. शक्ती उपासना करा, स्त्रीचा सन्मान करा. आणि शक्ती ही आपल्या हृदयात आहे, शक्ती आपल्या घरात आहे. ती शक्ती श्री शक्ती तुम्हाला आज श्रीमंत करू शकते आणि गरीबही करू शकते आणि कंगालही करू शकते. अशा श्रीशक्तीचा सन्मान करण्याकरता ही घटस्थापना आहे. या घटस्थापनेमध्ये प्रेम घ्या, प्रेम द्या, प्रेमानं या, श्री सन्मान करा आणि स्वतःची शक्ती सांभाळा. काय प्रेमाने वागा, प्रेमाने जगा. असा हा नवरात्राचा उत्सव आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये प्रेम येईल, शक्ती येईल, श्री सन्मान होईल, त्यावेळेला तुमच्या घरात धन संपत्ती सगळे येणार आहे. आणि मग आपण कुठं ते कर्मकांडात अटकलो, कर्मकांडात अटकू नका. समजून उजून भक्ती करा. हीच आपल्याला सांगायची इच्छा आहे. जय भैरवनाथ.